हरि ओम. स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड यांच्या संस्कृत विभागाच्या वतीनं संस्कृत प्रेमींच्या सहज उपलब्धीसाठी निर्माण केलेल्या या फेसबुक पेजचं आत्ता आत्ता उद्घाटन झालं आहे असं घोषित करते, शुभारंभ करते. संस्कृत विभागातर्फे कालिदास दिनापासून म्हणजे आजपासून संस्कृत साहित्यामधल्या कालिदास साहित्याचा सप्ताह साजरा होतो आहे. त्याचं हे पहिलं पुष्प आहे आणि हे पहिलं पुष्प आता इथे मी गुंफणार आहे. आजचा विषय आहे कालिदासाच्या ऋतुसंहारामधील निसर्ग. पूना विरकर नावाचे एक संस्कृतज्ञ होऊन गेले. त्यांनी रवींद्रनाथ टागोरांनी एक इंग्लिशमध्ये कालिदासावर जी कविता केली होती त्या कवितेचं संस्कृत भाषांतर केलं आहे. त्याचा एक छोटा भाग इथे घेऊन मग मी सुरू करणार आहे. तो श्लोक असा आहे: नैवापत्तिर्न चापि शोकः परमदारुणा न वा व्यथा नैताभिस्ते समवलोक्यते कविता क्वचिदपि कलंकिता जीवन सिंधुं प्रमथ्य गरलं प्राणहरं त्वं प्राशितवान् उदीर्णश्च ये सुधा तुषारः समंततस्तान् विकीर्णमानः. अर्थात कालिदासाला त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जगण्यामध्ये शोक, आपत्ती, अत्यंत दारुण अशा व्यथा आल्याच नसतील का? मात्र त्या व्यथा, शोक, त्या आपत्ती यांनी त्याची कविता कुठेही कलंकित झालेली दिसत नाही. उलट या जीवनसिंधूचं मंथन करून जीवनाच्या तळापासून जे प्राणहारक असं विष वर आलं ते हे कालिदासा तू स्वतः प्राशन केलंस. आणि जे सुधा तुषार तुझ्या हाती आले, जे अमृत बिंदू तुझ्या हाती आले, जे अमृत कण तुझ्या हाती आले ते तू या जगावर मुक्तपणे उधळून दिलेस. असा हा कालिदास आहे. हे सगळे सुधा तुषार त्या कालिदासाच्या साहित्यामध्ये आपल्याला जागोजागी दिसतात. ते आपल्याला आनंदित करतात आणि त्याची सुरुवातीपासून व्हावी असं वाटलं म्हणून त्याचं जे साहित्यात रूपी पहिलं अपत्य आहे ते आहे ऋतुसंहार. आणि त्या ऋतुसंहारापासून सुरुवात करायचा मानस त्यामुळेच होता. आपल्या साहित्यामधून अमृतकणांची उधळण करणाऱ्या कालिदासाचं, त्याच्या साहित्याचं, त्याच्या कलाकृतींचं स्मरण, पूजन, जतन आणि प्रभावीपणाने संक्रमण करण्याचा आजचा दिवस. त्या निमित्ताने आज आपण कालिदासाचं ऋतुसंहार हे जे काव्य आहे ते पाहणार आहोत. त्या काव्यामध्ये 6 ऋतूंचं वर्णन कालिदासाने केलेलं आहे. अर्थात ऋतुसंहार म्हणजे ऋतूंचा समूह, त्या ऋतूंच्या समूहाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्याच्या इतर साहित्यामध्ये काहीतरी एक कथासूत्र असतं, कथाभाग असतो आणि त्या कथेच्या अनुषंगाने ही वर्णनं येत राहतात. पण या ऋतुसंहारामध्ये असं काही कथासूत्र तुम्हाला दिसणार नाही. अशी कुठली एखादी कथा त्यामध्ये नाही. प्रत्येक श्लोक हा स्वतंत्र आहे म्हणून त्याला मुक्तक असं म्हणतात. मुक्तक म्हणजे मोती जसा स्वभाव सुंदर आहे, निसर्ग सुंदर आहे, त्याला शाणाश्म घर्षणाची गरज पडत नाही. म्हणजे काय तर रत्नाला तरी वेज पाडावे लागतात, त्याचं घर्षण करावं लागतं आणि त्याला वेज पडतात, पैलू पडतात. तसं याला करावं लागत नाही. हा स्वभाव सुंदर आहे असा हा प्रत्येक टपोरा मोती एक एक असा तो श्लोक आहे.
आणि त्या एकेका मोत्यांच्या ची माळ म्हणजे एक एक सर्ग आहे. असे 6 सर्ग यामध्ये आहेत, म्हणजे 6 मोत्यांच्या माळा इथे आहेत. अतिशय सुंदर. आणि त्यामध्ये आलेलं निसर्ग वर्णन हे तर त्याहून अप्रतिम आहे. या 6 सर्गात्मक काव्यामध्ये निसर्ग कसा आला आहे, त्याचं वर्णन त्यांनी कसं केलेलं आहे हे आपण आता पाहणार आहे. या ऋतूंमध्ये मानवी भावभावनांसह निसर्गाची रूपसुद्धा कशी बदलतात हे त्यांनी छान टिपलेलं आहे. पहा, ऋतूंमध्ये उमलणारी फुलं, बहरणारी वृक्षराजी, पशुपक्ष्यांचं ऋतुमानानुसार बदलणारे प्रतिसाद, या गोष्टी पण त्यांनी त्याच्यामध्ये गुंफल्या आहेत. ग्रीष्माचा दाह, वर्षेचा ओलावा, शरदातली पानगळ आणि वसंत पालवी हे सगळं यामध्ये आहे. ती तेव्हा जशी होती तशी आजही आहे. मात्र कालिदास या गोष्टी आपल्यासमोर सजीव बनवून ठेवतो, सजीव बनवून आपल्यासमोर आणतो. निसर्गाच्या घटकांना नायक नायिकांच्या रूपात नटवून आपल्यासमोर पेश करतो. कारण मुळातच कालिदास हा निसर्गवेडा कवी आहे. ऋतूंच्या वर्णनांची त्याला आवड आहे. त्याच्या शाकुंतलामध्ये ग्रीष्म ऋतूचं वर्णन आहे. विक्रमोर्वशियामध्ये आणि मेघदूतामध्ये वर्षा ऋतूचं वर्णन आहे. कुमार संभवममध्ये वसंताचं, तर रघुवंश आणि ऋतुसंहारमध्ये सर्वच ऋतूंचं वर्णन आहे. ऋतुवर्णनांशिवाय त्याचं काव्य पूर्ण होतच नाही. कालिदासाच्या कुमार संभवम या काव्यात इतर साहित्य कृतींप्रमाणे सलग असं कथानक कालिदासाच्या ऋतुसंहार काव्यामध्ये सलग कथानक पाहायला मिळत नाही, तर ती मुक्तकं आहेत. प्रत्येक श्लोक हा निसर्ग सुंदर असा स्वतंत्र मोती आहे. 6 सर्ग म्हणजे या 6 मोत्यांच्या माळा आहेत. या ऋतूंचा कालिदासांनी लावलेला क्रम म्हणजे संस्कृत साहित्यातला एक स्वतंत्र नमुना आहे. इथे ऋतुवर्णनांची सुरुवात ग्रीष्मापासून होते आणि कदाचित काव्य सुखांत असावं हा संकेत पाळताना तो ऋतुसंहाराचा शेवट वसंत ऋतूने करतो. आचार्य अत्रे त्यांच्या या काव्याबद्दल म्हणतात, इथे वृक्षांची पल्लवराजी आहे, प्रफुल्ल वृक्षांचा सुगंध आहे, कोकिळांचं कूजन आहे, मेघांचा गडगडाट आणि विद्युल्लतांचा कडकडाट आहे, मयुरांचं नृत्य आहे, जलप्रवाहांच्या क्रीडा आहेत, चंद्रकिरणांचे लास्य आहे आणि ऋतुसंहाराचा शेवट शिशिरामध्ये न होता वसंत ऋतूमध्ये होतो आहे. हे कालिदासाच्या महान प्रतिभेचं स्वप्न आहे. मंडळी, आपल्याला मिळालेल्या या अल्प वेळेमध्ये या निसर्ग वर्णनाची थोडी थोडी गोडी चाखत आपण पुढे जाऊया. काव्याच्या पहिल्या सर्गामध्ये कवी ग्रीष्मातील निसर्ग आपल्याला दाखवतो. पहा, ग्रीष्माचा दाह माणसांना तर असह्य होतोच आहे, पण निसर्ग आणि पशुपक्ष्यांची स्थिती काय झाली आहे बघा. रवेर मयूखैर अभितापितो भ्रूषम विदैह्यमानः पथि तप्तपांसुभिः अवाङ्मुखो जिह्वगति श्वसन्मुहः फणी मयूरस्य तले निषीदति. तप्त सूर्यकिरणांमुळं वाटेवरचा उष्ण फुपाठा तप्त झालेला आहे. अधोमुख होऊन पुन्हा पुन्हा फुतकार टाकणारा साप आपली नागमोडी चाल सोडून, स्वाभाविक कुटिलता सोडून मोराच्या पिसाऱ्याखाली शांतपणे विश्रांती घेतोय. कालिदासाच्या काव्यातला हा ग्रीष्मदाह पशूंना आपलं हाडवैर पण विसरायला लावतोय असं वर्णन पुढे आहे. तृषा महत्यः हतविक्रमोद्यमः श्वसन मुहुर्दूर विदारिताननः न हन्त्यदूरेऽपि गजान मृगेश्वरो विलोलजिह्वः चलित अग्रकेसरः. म्हणजेच तृषार्त झाल्यामुळे, तहानेनी व्याकुळ झाल्यामुळे
ज्याचा पराक्रम कुंठित झाला आहे, जो सतत धापा टाकत आहे, उघड्या तोंडातून जीभ लवलवत आहे आणि जो सतत आपली आयाळ झटकत आहे, असा हा सिंह, हत्ती त्याच्या जवळ असून सुद्धा हत्तींना मारत नाहीये. इथे कालिदासांनी निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवलेलं आहे. उन्हामुळे पाणी सुकून गेलेल्या सरोवरातला चिखल खणून टाकणारी रानडुकरं, त्याचंही वर्णन आहे. चिखल मिश्रित पाण्यामध्ये गारवा शोधणारे बेडूक, त्यांचंही वर्णन आहे. पाणी कमी झाल्यामुळे पाण्यामध्ये तडपडणारे मासे, त्यांचंही वर्णन आहे. आणि या पार्श्वभूमीवर चंदनाची उटी लावून तप्त ग्रीष्माचा आनंद घेणाऱ्या माणसांचंही वर्णन इथे आहे. या मुक्तकरूपी शब्दचित्रांमधून हे सगळं चित्र तो आपल्या समोर साकारत राहतो. ग्रीष्म ऋतू तापदायक तर आहेच, परंतु माणसांनी त्यातही आनंद कसा शोधला हे इथे वाचण्यासारखं आहे. निसर्गक्रमाने ग्रीष्मामध्ये तप्त झालेल्या धरेला शांतवण्यासाठी येतो तो वर्षा ऋतू. कालिदास वर्षा ऋतूच्या आगमनाची अभिनव पद्धतीने वर्दी देतो. तो म्हणतो, हा वर्षा ऋतू एखाद्या राजासारखा समोर येतो आहे. किती छान वर्णन आहे बघा. सशीकर अंबोधर मत्त कुंजरः तडितपताकोश निशब्द मर्दलः समागतो राजवत उद्धत द्युतिर्घनागम कामीजन प्रिये. अर्थात, हे प्रिये, कामीजनांना प्रिय असणारा हा वर्षा ऋतू जणू हा राजाच आहे. या राजाचा मदोन्मत्त हत्ती म्हणजे हा काळा मेघ आहे. या काळ्या मेघरूपी हत्तीवर विराजमान होऊन तो आलाय. याची ध्वजा म्हणजे वीज आहे. याची दुंदुभी म्हणजे मेघांचा गडगडाट आहे आणि त्याचं तेज अति तीव्र आणि बलाढ्य आहे. असा हा राजा त्या मेघांच्या हत्तीवर बसून आला आहे. असा हत्तीवर बसून विजांची ध्वजा फडकावीत, मेघ गर्जनेची दुंदुभी वाजवीत वर्षा ऋतू येतो आणि ग्रीष्मामध्ये तप्त झालेल्या धरेला तो वसुंधरा बनवतो. काय छान कल्पना आहे. धरेला वसुंधरा बनवतो. उन्हाळ्यामध्ये आपलाही हा अनुभव आहे. तापलेली असते जमीन आणि सगळा फुपाटा उडत असतो धुळीनी, आणि एक पाऊस पडला की लगेच त्याच्यावर हिरवी चादर दिसायला लागते. हे धरेचं वसुंधरेमध्ये झालेलं रूपांतर आहे. वसुंधारयती इति वसुंधरा. वसुंधारयती, सौंदर्य, ऐश्वर्य धारण करते ती वसुंधरा. जी ग्रीष्मामध्ये सौंदर्यहीन झालेली आहे, ती वर्षा ऋतूमध्ये वसुंधरा होते. हा बदल किती छान टिपलाय कवीनी. पहा कवी कसं वर्णन करतो. प्रभिन्न वैदूर्य निभै तृणांकुरैः समाचिता प्रोत्थित कंदली दलैः विभाति शुक्लेतर रत्नभूषिता वारांगनेव क्षिती इंद्रगोपकैः. धरेवर तृणांच्या कवळ्या अंकुर रूपातील वैदूर्य रत्नेच विखुरली आहेत. कंदली नामक मृगसमूहांनी आणि इंद्रगोप नावाच्या मृगकीटकांनी व्याप्त अशी ही धरा शुभ्र वर्ण सोडून इतर रंगांच्या रत्नांनी वारांगनेप्रमाणे शोभत आहे, सजली आहे, नटली आहे. जी केवळ धरा होती ती आता वसुंधरा झाली आहे. अशा या वर्षा ऋतूनंतर येतो तो शरद ऋतू. वर्षा ऋतूला राजाची उपमा देणारा कालिदास शरदाचं आगमन नववधूच्या रूपात करवतो. तो म्हणतो, या शरदाने
काशपुष्पांची वस्त्र धारण केली आहेत. उमललेली कमलपुष्प हे त्याचे सुंदर मुख आहे. मत्त हंसांच्या कलरवांच्या नादानी तो निनादत आहे. पक्व साळींप्रमाणे शेलाटी तनू सांभाळत हा शरद ऋतू जणू नववधूसारखाच रमणीय झाला आहे. ऋतूला नववधूचं रूप देणारा हा कालिदास निसर्गाच्या किती जवळ आणि किती आत आहे हे आपल्याला कळतं. या शरदामध्ये मदनानी आपली वस्तीस्थानं सुद्धा कशी बदलली आहेत ते सांगताना कवी म्हणतो, हा मदन, हा अनंग, हा पंचबाण हा आता मोरांना सोडून कलहंसांच्या वस्तीला आलेला आहे. मोरांजवळची वस्ती सोडली, कलहंसांकडे येऊन बसलाय. कदंब, कूटज, अर्जुन, साल, नीप या वृक्षांना सोडून तो फुलांनी बहरलेल्या सप्तच्छद वृक्षाकडे आलेला आहे. यासोबतच निसर्गामध्ये झालेला बदल सांगताना सुद्धा कालिदास म्हणतो, हंसांनी ललनांची डौलदार चाल घेतली आहे. ऋतू बदलला, पशुपक्ष्यांचं वर्तनही बदललं. हंस डौलदार झालेत, त्यांनी ललनांची डौलदार चाल घेतली आहे. विकसित कमलिनींनी स्त्रियांच्या मुखांवरचं तेज घेतलंय, तर नीलकमलांनी प्रमदेचे नेत्र कटाक्ष घेतलेले आहेत. आता इथे नुसतं त्यांनी स्त्रियांच्या संदर्भात वापरलेली विशेषणं सुद्धा बघण्यासारखी आहेत. काय म्हणतो, हंसांनी ललनांची डौलदार चाल घेतली आहे. विकसित कमलिनींनी स्त्रियांच्या मुखांवरील तेज घेतलाय. नीलकमलांनी प्रमदेचे नेत्रकटाक्ष घेतले आहेत आणि जलतरंगांनी मानिनीचे भ्रूविभ्रम जणू जिंकून घेतले आहेत. अशा या शरदाच्या जाण्याबरोबरच हेमंताचं आगमन होतं. निसर्ग पुन्हा आपलं रुपडं थोडंसं बदलतो. नवप्रवालोद्गम सस्यरम्यः प्रफुल्ललोध्रः परिपक्वशालिः विलीन पद्मः प्रपतत्तुषारो हेमंतकालः समुपागतोयम. नव अंकुर फुटून सुंदर धान्य आलेलं आहे. लोध्रपुष्प आणि कमळं फुलली आहेत. साळी पक्व झाल्या आहेत. कमलिनी मिटता आहेत. हिम म्हणजेच दव पडलाय. असा हा हेमंत कडाक्याची थंडी सोबत घेऊन येतो. मग काय होतं, बहुगुण रमणीयो योषिताम चित्तहारी परिणत बहुशाली व्याकुल ग्राम सीमा सततम अतिमनोज्ञः क्रौंचमाला परितः प्रदिशतु हिमयुक्तः काल एषः सुखम वहा. या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा रमणीय झालेला हा ऋतू कसा आहे त्याचं वर्णन या श्लोकामध्ये त्यांनी केलेलं आहे. काय म्हणतात बघा, अनेक गुणांनी रमणीय झालेला, रमणींची मन मुग्ध करणारा, पक्व साळींनी ग्रामसीमा व्यापणारा. ग्रामसीमा व्यापणारा म्हणजे गावाच्या बाहेर जी शेतीभाती आहे तिथे सगळीकडे आता पक्व झालेल्या साळी दिसत आहेत. क्रौंच पक्ष्यांच्या रंगांनी मनोहर दिसणारा. म्हणजे क्रौंच पक्षी हे हिवाळ्यामध्ये स्वच्छ जे पाणी होतं जलाशयांमधलं तिथे ते येतात आणि ते सगळीकडे दिसायला लागतात. तर त्यांच्या या शुभ्र रंगांनी मनोहर दिसणारा अतिशीत असा हा काळ सर्वांना सुखकर होवो असं वर्णन इथे केलेलं आहे. यानंतर शिशिर ऋतूचं वर्णन येतं. कालिदासांनी हे शिशिर ऋतूचं वर्णन 15-16 श्लोकांमध्येच आटोपत घेतलंय. कारण आता निसर्ग गोठलाय, निष्पर्ण झाला आहे, विगतपुष्प झाला आहे. म्हणजे फुलांचे बहर आता तिथे दिसत नाहीत.
पानांची सळसळ तिथे ऐकू येत नाही. सर्व प्राणीमात्रांना मदनविकार झाला आहे आणि कुलस्त्रिया या आपल्या घरांमध्ये लक्ष्मीप्रमाणे शोभून दिसत आहेत असं तो वर्णन करतो. या शिशिर ऋतूच्या आडून पाठीमागून हळूच डोकावतो आहे तो आहे वसंत ऋतू. त्याला पुढे यायचं आहे आणि तो येतोही आहे. या शिशिराला बाजूला सारून पुढे येतोय वसंतराज, ऋतुराज वसंत. या वसंतातल्या निसर्गाचं वर्णन कालिदासांनी अतिशय मन लावून केलंय, मनपूर्वक केलंय. वसंत ऋतूला त्यांनी योद्धा म्हटलंय. म्हणजे मी पहिल्यांदा म्हणलं होतं त्याप्रमाणे कालिदास या ऋतूंना मानवी रूप देऊन आपल्यासमोर पेश करतो. कधी नायक म्हणून, कधी नायिका म्हणून, कधी राजा म्हणून, कधी योद्धा म्हणून. आणि इथे वसंत ऋतूला त्यांनी योद्धा म्हणून आपल्यासमोर पेश केलंय. शिशिरामध्ये गोठून गेलेल्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाला नवसंजीवनी देणारा असा हा ऋतू आहे. हा अनेकांना सौंदर्य देत देत येतो. मग कोणाकोणाला देतो हा सौंदर्य? त्याचं वर्णन इथे सुरुवातीलाच केलंय त्यांनी. वापी जलानाम मणिमेखलानाम शशांक भासाम प्रमदा जनानाम च्यूतद्रुमाणाम कुसुमान्वितानाम ददाति सौभाग्यम अयम वसंतः. म्हणजे पुष्करिणी, वापी म्हणजे पुष्करिणी किंवा विहीर, त्या वापीमधल्या पाण्याला, कारण ते पाणी स्वच्छ होतं, हिवाळ्यामध्ये पाणी स्फटिकासारखं स्वच्छ होतं म्हणून त्यालाही सौंदर्य मिळतं. रत्नजडित मेखला, स्त्रियांच्या मेखलांना, रत्नजडित मेखलांना तो सौंदर्य देतोय. चंद्रकिरणांना तो सौंदर्य देतोय. शशांक भासाम, चंद्रकिरणांना. प्रमदा जनानाम, सगळ्या प्रमदांना, सगळ्या ललनांना सुद्धा तो सौंदर्य प्रदान करतोय. आम्रमंजरी च्युतद्रुमाणाम कुसुमान्वितानाम, आम्रवृक्षांच्या फुललेल्या ज्या मंजरी आहेत त्यांना तो सौंदर्य देतो आहे, सौभाग्य देतो आहे. आणि असं सगळ्यांना सौंदर्य देत, सौभाग्य देत हा वसंत प्रवेश करतो आहे. मग हा वसंत एकटा येतो का हो? कसा एकटा येईल? तो आपल्या मित्राला सोबत घेऊन येतो. किंबहुना ते दोघे बरोबरच येतात, ते वेगळे असतच नाहीत. कोण आहे त्याचा मित्र? मनसीज. मनसीज सुहृद आहे वसंत. म्हणजे मदनाचा मित्र आहे तो, अनंगाचा मित्र आहे. आणि त्याच्यामुळे ते दोघेही सोबतच येतात. त्या दोघांची सोबत एंट्री कशी होते त्याचं एक छान वर्णन इथे आपल्याला सापडतं. आम्री मंजुल मंजरी वर्षराहा सत्किंशुकम यद धनुर्जा यस्यालिकुलम कलंकरहितम छत्रम सितांशुसितम मत्ते भो मलया नीलः परभृतो यद वंदिनो लोकजित सोयम वितरित ऋतु वितनुर्भद्रम वसंतान्वितः. वितनुः भद्रम वसंत अन्वितः. वितनु म्हणजे अनंग, अंग नसलेला, तनुरहित असा हा मदन वसंत अन्वितः, वसंताच्या सोबतच येतोय. कसा? बघा, सुंदर पलाश वृक्ष हे ज्याचं धनुष्य आहे, वसंत ऋतूचं ते धनुष्य आहे, पलाश वृक्ष. पळसाची फुलं, पलाश ते म्हणजे हे त्याचं धनुष्य आहे. आम्रवृक्षाच्या कोमल मंजरी हे ज्याचे बाण आहेत. भ्रमरांच्या माळा ही त्या धनुष्याची प्रत्यंचा आहे. प्रत्यंचा म्हणजे त्याला जोडलेली दोरी. स्वच्छ, निर्मळ, निष्कलंक असा जो चंद्र आहे त्याचं शुभ्र वस्त्र, शुभ्र छत्र त्याच्या डोक्यावर आहे. मलयगिरीचा चंदनगंधित वारा
हे त्याचं वाहन आहे. मदोन्मत्त हत्ती येतो, त्या उन्मत्त हत्तीवर बसून हा वसंत ऋतू येतो आहे. हे योद्ध्याचं वर्णन आहे, म्हणून इथे त्याच्या आयुधांचं सुद्धा वर्णन आलेलं आहे. धनुष्य काय आहे? पलाशवृक्ष आहे. आम्रवृक्षाच्या मंजिरी काय आहेत? ते बाण आहेत. भ्रमरांच्या माळा ही धनुष्याची आज्जा आहे, म्हणजे दोरी आहे. आणि स्वच्छ निर्मळ निष्कलंक शुभ्र असा चंद्र हे त्याचं छत्र आहे. मलयगिरीचा सुगंधित असा वारा हे त्याचं वाहन आहे. मदोन्मत्त हत्ती आहे, त्याच्यावर बसून तो येतो आहे. आणि त्याचं गुणगान करण्यासाठी कोकिळ पक्षी हे त्याचे भाट बनून आलेले आहेत. आणि त्याचे त्या राजाच्या येण्याच्या, योद्ध्याच्या येण्याच्या मार्गावर ते मधुर पूजन करतायत. असा तो विश्वजित अनंग आपला सखा वसंत ऋतूसह तुम्हा सर्वांचे कल्याण करो, असा आशीर्वाद देऊन पुढे मग हे वसंत ऋतूचं वर्णन सुद्धा शेवटाकडे जातं. मंडळी, ग्रीष्मापासून वसंतापर्यंत केलेल्या कालिदासाच्या ऋतुचक्राचा हा प्रवास आहे. आणि अनेकानेक लोकांना याच्यावर भाष्य करायला स्वतःला आवरता आलेलं नाही आहे. त्यातल्या त्यात आपल्या ऋतुचक्र लिहिलं, मी नाव विसरले, ते तर अतिशय वाचनीय झालेलं आहे. वाचलंच पाहिजे प्रत्येकाने असं झालेलं आहे. हा प्रवास कधी संपू नये असंच वाटतं. या ऋतुचक्राचा जो प्रवास आहे तो कधी संपू नये असं वाटतंच. पण या निमित्ताने आपण या ऋतुसंहार काव्यातल्या छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून, एक दोन उदाहरणांच्या माध्यमातून एक मासला, एक त्याचा तुकडा अनुभवला. पण हे चाखल्यानंतर, मासला चाखल्यानंतर संपूर्ण मिठाई चाखावी वाटते की नाही? नव्हे, ती वाटायलाच हवी. मग ती मुळातूनच आस्वादायला काय हरकत आहे? मुळातून ऋतुसंहार हे काव्य एकदा अभ्यासायला काय हरकत आहे? या काव्यामध्ये वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बहरणाऱ्या 41 वनस्पतींचं बहारदार वर्णन आहे. त्या वनस्पतींना येणाऱ्या फुलांचं सुद्धा वर्णन तिथे आहे. कालिदासाचं हे पहिलं वाङ्मय अपत्य 6ही सर्गांमध्ये वेगवेगळ्या रंगांचे फटकारे मारत अतिशय रंगीत असं चित्र समोर उभं करणार आहे. ते मुद्दाम तुमच्या भेटीसाठी आणलं. मुळातून ते कधीतरी वाचा आणि आनंद अनुभवा. कालिदासाच्या शाकुंतल, कुमारसंभवम, मेघदूत, रघुवंश यांच्याबरोबर हाही अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा असा आहे. तर प्रत्येकाने हा घ्यावा यासाठीच ही थोडी चव आपल्यासमोर ठेवली. आज कालिदास दिनानिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड यांच्या या संस्कृत विभागाच्या वतीनं तयार केलेल्या फेसबुक पेजच्या शुभारंभ प्रसंगी आषाढस्य प्रथम दिवसे संयोजकांनी मला संधी दिली. हे पहिलं पुष्प गुंफण्यासाठी निमंत्रित केलं. त्यासाठी महाविद्यालयाचे सर्व माननीय संचालक मंडळ, माननीय प्राचार्य, माननीय संस्कृत विभाग प्रमुख, संस्कृत प्राध्यापक आणि वीर सावरकर प्रेमी आणि संस्कृत प्रेमी जनांचे मी या प्रसंगी मनःपूर्वक आभार मानते. हरिओम.